बुलेटिनच्या सुरुवातीला आजची सर्वात मोठी बातमी, किसान मोर्चा आज संसदेवर धडकणार आहे। तर उत्तर आणि पश्चिम भारतातले हजारो शेतकरी रामलीला मैदानावरती दाखल झालेले आहेत। शेतकऱ्यांचा लॉंग मार्च आता निघणार आहे। देशभरातून हजारो शेतकरी या लॉंग मार्च मध्ये सहभागी होण्यासाठी दिल्लीमध्ये दाखल झालेत। ऐतिहासिक रामलीला मैदानावरती या हजारो शेतकऱ्यांनी आपली हजेरी लावलेली आहे। तर अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा हा लॉंग मार्च निघणार आहे। डोक्यावर लाल टोपी आणि हाती लाल झेंडा घेतलेले हे शेतकरी बांधव 36 तासांची पदयात्रा करून राजधानीत धडकलेत। तर सध्या हे शेतकरी दिल्लीच्या रामलीला मैदानात आहेत। दिल्लीमध्ये जमलेले हजारो शेतकरी आता संसदेवर धडकणार आहेत। तर आंध्र प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पश्चिम बंगालमधून हे शेतकरी राजधानी दाखल झालेत। तर दिल्लीसाठी महाराष्ट्रातून स्वाभिमानी एक्सप्रेस नावाने 3 रेल्वे आरक्षित केल्या आहेत। किमान 2 लाख शेतकरी या मोर्चामध्ये सामील होणार आहेत। माजी पंतप्रधान HD देवेगौडा यांनी रामलीला मैदानात जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतली। तर थेट जाऊयात दिल्लीला। दिल्लीच्या रामलीला मैदानातून आमचे प्रतिनिधी अक्षय कुरकेलवार आपल्या सोबत आहेत। जाणून घेऊया त्या ठिकाणचं सध्याचं वातावरण। अक्षय, हजारोंच्या संख्येने शेतकरी त्या ठिकाणी दाखल आहेत। एकूणच काय सध्याचं वातावरण, काय प्रतिक्रिया येत आहेत? किती वाजता हा मोर्चा संसदेच्या दिशेने निघणार आहे? स्वाती, अगदी थोड्याच वेळात हा मोर्चा अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचा जो मोर्चा आहे तो संसद भवनाकडे निघेल आणि संसद भवनाला घेराव घालण्याचा प्रयत्न सुद्धा या मोर्चाकडनं करण्यात येणार आहे। अर्थात काल या मोर्चाला परवानगी देण्यात आली नव्हती। काल रात्री उशिरा या मोर्चाला परवानगी देण्यात आली। संपूर्ण देशभरातून हजारो शेतकरी दिल्लीच्या रामलीला मैदानावर जमलेले आहेत आणि दिल्लीचं रामलीला मैदान ते संसद भवन हे जो मार्ग आहे हे साधारण 1 तासभर लागेल ह्या संपूर्ण मोर्चाला हा मार्ग पायी चालत जाण्यासाठी। महाराष्ट्रातून सुद्धा मोठ्या संख्येनं शेतकरी नेते, आंदोलक या संपूर्ण मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। मोर्चाची रूपरेषा काय असेल, सरकारसमोर काय मागणं या ठिकाणी या संपूर्ण मोर्चाच्या माध्यमातून असणार आहे, यासाठी आपल्यासोबत बोलण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकरी नेते अजित नवले आहेत। त्यांच्याकडनं जाणून घेऊया। अजितजी, काय नेमकी मागणी असणार आहे सरकारकडे आणि काय अनुभव आला 2 दिवसात तुमचा? 3 प्रमुख मागण्या शेतकरी करतायत। एक तर संपूर्ण शेतकऱ्यांची देश स्तरावर कर्जमाफी ही प्रमुख मागणी घेऊन शेतकरी आज आलेले आहेत। राज्य सरकारने वेगवेगळ्या प्रकारची तुटपुंजी कर्जमाफी वेगवेगळ्या राज्यांमध्ये केली। राजस्थान असेल, महाराष्ट्र असेल, उत्तर प्रदेश असेल, पंजाब असेल, मात्र अजूनही लाखो शेतकरी कर्जबाजारी आहेत आणि म्हणून एकदाच संपूर्ण कर्जमाफी करा। दुसरा प्रश्न आहे, परत कर्ज शेतकऱ्यांवर होऊ नये यासाठी 1.5 हमीभाव हा रास्त उत्पादन खर्च धरून 1.5 हमीभाव द्या, ही दुसरी प्रमुख मागणी शेतकरी करतायत। आणि तिसरी मागणी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार एकदा एक सबंध शेतकरी धोरण व्हावं, यासाठी एक सत्र संसदेचं घेतलं जावं, त्यात शेती प्रश्नावर चर्चा व्हावी आणि एक हॉलिस्टिक अप्रोच असणारं शेती धोरण, सबंध ग्रामीण भाग आणि शेतकऱ्यांना ह्या संकटातून बाहेर काढणारं धोरण ठरवलं जावं। या प्रमुख 3 मागण्या, जंगल जमीन शेतकरी कसताय ती नावी करा, पेन्शनच्या मागण्या, ह्या सगळ्या मागण्या घेऊन आज शेतकरी इथे आलेले आहेत। काल रात्री सबंध 4ही भागातून शेतकरी इथे आले। 70,000 शेतकरी काल रात्री मुक्कामी होते। प्रचंड थंडीत आणि अंधारात शेतकरी इथे राहिले। एक बल्ब लावण्याची सुद्धा तस्ती सरकारने घेतली नाही। फार रात्री उशिरा परवानगी देण्यात आली, मंडप रात्री फार उशिरा टाकण्यात आला आणि थंडीत कुडकुडत शेतकरी राहिले। आज 9 वाजता साधारणपणाने रॅली सुरू होणार आहे। संसदेच्या दिशेनं आम्ही जाणार आहोत आणि त्या ठिकाणी आतमध्ये संसद, दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांची बाहेर संसद आणि तिथे मग शेतकऱ्यांच्या ह्या मागण्या मांडल्या जातील। सुरुवातीला शेतकरी नेत्यांचं भाषणांचं सत्र होईल आणि नंतर दुसऱ्या सत्रामध्ये वेगवेगळ्या देशातील वेगवेगळ्या राज्याच्या किती संघटना यामध्ये सहभागी असणार आहे? कळतंय की राहुल गांधी या संपूर्ण मोर्चामध्ये येण्याची शक्यता आहे। सोबतच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडूंनी पाठिंबा दिलेला आहे, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांनी मोर्चाला पाठिंबा दिला आहे। एकूण किती संघटनांचा पाठिंबा आहे? एक 208 संघटनांची समन्वय समिती बनली आहे आणि ह्या सगळ्या शेतकरी संघटना आहेत। त्याच्या जोडीला नेशन फॉर फार्मर्स हा मंच तयार झाला आहे आणि ह्या मंचनी लेखक, पत्रकार, बुद्धिजीवी या सगळ्यांनी त्याच्या अंतर्गत पाठिंबा दिलेला आहे। आणि तिसरा सेक्शन आत्ता आपण जे म्हणालात, भाजप आणि शिवसेना सोडून किंवा सत्तेत असणारे लोक सोडून बाकी उर्वरित सर्वच राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांना आम्ही निमंत्रित केलेलं आहे। हे राजकीय पक्षांचे पुढारी त्यांनी यावं
शेतीच्या धोरणाबद्दल बाजू मांडावी ही अपेक्षा आहे. राहुल गांधींपासून सर्वांनाच आम्ही निमंत्रित केलेलं आहे. कुठून आले आहे, काय तुमची मागणी आहे आणि काय परिस्थिती शेताची सध्या? आम्ही आज सध्या यवतमाळ जिल्ह्यामधून खेड्यापाड्यामधून आलो आहोत आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आणि हंगाम बहुत बिकट परिस्थितीतून चाललेला आहे आणि शेतकरी अजिबात पीक पूर्णपणे त्यांचं सोकलेलं आहे आणि एक वर्ष जगण्याची सुद्धा त्यांच्याजवळ मुबलक संधी नाही. म्हणून सरकारनं यांचं जे काही बेनिफिट द्यायचं आहे, माफ करायचं आहे, ते पूर्णपणे 18चं सुद्धा माफ करावं अशी आमची मागणी आहे. आपल्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे काही पदाधिकारी आहेत जे सुद्धा या ठिकाणी दाखल झाले आहेत. कधी पोहोचला आहेत दिल्लीमध्ये आणि काय एकंदरीत तुमच्या मागण्या असणार आहे, काय आक्रमकता? काल आम्ही या ठिकाणी 5 वाजता पोहोचलेलो आहेत. आज जर परिस्थिती जर पाहिली, या ठिकाणी दिल्लीमध्ये जवळपास 208 संघटना एकत्र झालेल्या आहेत. या सरकारचं चुकीचं धोरण या शेतकऱ्यांच्या मुळाशी पडलेलं आहे. आज महाराष्ट्रातून पाहिलं तर सुमारे मराठवाड्यातून सगळ्यात जास्त आत्महत्या होतात. या सरकारचं कुठलं पाऊल नाही, दुष्काळ जाहीर केला आहे पण कुठली उपाययोजनाही नाही आहे. त्यामुळे आज किसान संघर्ष समन्वय समितीमार्फत मोठं संसदेवर घेराव आंदोलन आहे. तर हा घेराव आंदोलनापेक्षा या ठिकाणी पोलीस बंदोबस्तच जादा केलेला आहे या सरकारने. पाहूया, आपण बघतोय या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आलेला आहे. संपूर्ण जो रामलीला मैदानपासून संसद भवनापर्यंत आहे. नेमका आता मोर्चा कशा पद्धतीनं पार पडतो आणि नरेंद्र मोदी अर्जेंटिनाच्या T20 समिटसाठी गेलेले आहेत, G20 समिटसाठी, आणि त्यामुळं या मोर्चाला कोण सामोरं जातं, कुठल्या मंत्र्याकडनं किंवा सरकारकडनं अगदी अक्षय. आणि शेतकऱ्यांच्या या मोर्चाची अशीच अपडेट प्रत्येक क्षणाची आमच्यापर्यंत पोहोचवत राहा थेट रामलीला मैदानापासून. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी तुर्तास. आणि आता बघूयात पुढची महत्त्वाची बातमी. हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. मराठा आरक्षण विधेयक एकमतानं मंजूर झाल्यानं आज दुष्काळाच्या मुद्द्यावरून सभागृहात विरोधक सरकारला धारेवर धरण्याची शक्यता आहे. तर मराठा आरक्षणाचं विधेयक आज राज्यपालांकडे मंजुरीला जाण्याचीही शक्यता आहे. तर एकूणच आजचा अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस नेमका कसा असणार या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. तर दुष्काळाच्या मुद्द्यावर आज गदारोळ होण्याची दाट शक्यता आहे. सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी थेट विधान भवन परिसरातून आपल्या सोबत आहेत. सागर, नेमका आजचा शेवटचा दिवस कसा असणार? स्वाती, मराठा आरक्षणाचा मुद्दा पहिल्या आठवड्यापासून हिवाळी अधिवेशनामध्ये गाजला. काल अधिवेशनामध्ये आरक्षण देण्याचं विधेयक दोन्ही सभागृहामध्ये मंजूर झालं. आज ते राज्यपालांकडे जाईल असं सांगितलं जातं. विशेष म्हणजे आजच्या दिवसामध्ये 2 घडामोडी घडण्याच्या ज्या दिसत आहेत राजकीय, त्या म्हणजे एकतर विधानसभा उपाध्यक्षपदाची निवडणूक आज निर्णय लागेल. विजय औटी हे युतीचे उमेदवार आहेत, तर बच्चू कडू यांनी अपक्ष म्हणून उमेदवार दाखल केलेला आहे. कदाचित बच्चू कडू यांचा अर्ज मागे घेतला जाईल आणि औटी यांची बिनविरोध निवड होईल असं सूत्रांची माहिती मिळते. दुसऱ्या बाजूला विधान परिषदेच्या उपसभापतीची देखील आज निवडणूक होईल असं सांगितलं जातं आणि त्याच्यामध्ये नीलम गोरे हे निवडले जातील असं सांगितलं जातं. ती देखील बिनविरोध होण्याची शक्यता आहे. जरी निवडणूक झाली तरी भाजप आणि शिवसेनेचं विधान परिषदेचं संख्याबळ हे अधिक झालेलं आहे. त्याच्यामुळे नीलम गोरे यांना उमेदवारी दिली जाईल असं सांगितलं जातं आणि त्यांचा निवड ही निश्चित मानली जाते. या घडामोडीशिवाय अंतिम आठवडा प्रस्ताव हा विधान परिषदेमध्ये आहे. त्याच्यामध्ये सुभाष देशमुख असतील, सुभाष देसाई असतील, पंकजा मुंडे असतील यांच्या वेगवेगळ्या खात्यांच्या भ्रष्टाचाराचे आरोप विरोधी पक्ष करतील असं सांगितलं जातं आणि पुराव्यासह ते सभागृहात मांडले जातील असं सांगितलं जातं. मुख्यमंत्री याबाबत आता काय उत्तर देतील याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. त्याचवेळी विधानसभेत देखील विरोधक भ्रष्टाचार आणि अन्य मुद्द्यांवरून आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जाते. पण संपूर्ण अधिवेशन पाहिलं, जर 2 आठवड्याचा कार्यकाळ पाहिला तर आरक्षणाचा मुद्दा हा सर्वाधिक समोर चर्चेला राहिला आणि दुष्काळाचा मुद्दा थोडासा मागे गेला होता. काल मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देखील दिले होते वेगवेगळ्या दुष्काळाच्या संदर्भात. सरकार संपूर्ण मदतीला तयार आहे, पण विरोधक त्या गोष्टीवरून समाधान नाही आहे. त्यामुळं दुष्काळाचा मुद्दा देखील सभागृहामध्ये आक्रमक पद्धतीने मांडण्याची शक्यता वर्तवली जाते. नक्कीच सागर, आणि आज दिवसभराच्या कामकाजात नेमकं काय काय होतंय या घडामोडींवरती अशीच नजर ठेवून राहा. वेळोवेळी आपल्याकडून अशीच माहिती घेत राहू. तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी.